3 वर्षापूर्वी नैनाचे लग्न मोडायचे कारण काही वेगळेच होते आणि मनाला न पटणारे देखील होते. नेमकं काय होतं? पण या मोडलेल्या लग्नाचे कारण काही कळतच नव्हते. नैना आज भलतीच खुश दिसत होती, मात्र मनातून जरा अस्वस्थ देखील वाटत होती. चेहऱ्यावरील प्रश्नचिन्हांना लपवत रूममध्ये इकडून तिकडे ती फेऱ्या मारत होती. कारण आज तिला कारणही तसंच होतं. एक स्थळ तिच्यासाठी येऊन तिचे आज लग्न देखील ठरत होतं. ह्यावेळी मात्र मी एवढ्या लवकर लग्नाला कसे काय तयार झाले बरं? या प्रश्नांनी ती गोंधळलेली होती. इतक्यात तिचे बाबा घरी आले. त्यांना पाहून धावतच त्यांच्याकडे जात ती वडिलांना बोलू लागली, "बाबा, नका ना हो मला इतक्या लवकर परकी बनवू. मला अजून पुढे शिकायचे आहे. मला चांगला जॉब करून माझी सर्व स्वप्ने पूर्ण करायची आहेत. माझं भविष्य मला घडवायचं आहे." पण तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत बाबा म्हणाले, "बाळा, काही गोष्टी वेळेत झालेल्या उत्तम आणि आता माझ्या दृष्टीने म्हणशील तर तुझा संसार हाच तुझा सोनेरी भविष्यकाळ आहे. मग पुढे हळूहळू करिअर आणि संसाराचा समन्वय साधून तू यशस्वी होशील ही खात्री देखील मला आहे." हे बोलत असताना बाबांचे डोळे पाणावलेले होते. हे नैनाच्या चाणक्य नजरेतून सुटलं नाही आणि दुसऱ्या क्षणी नैनाचे गोंधळलेले मन लग्न करण्यास देखील तयार झाले. नैनासाठी आलेले स्थळ हे बाहेरच्या शहरातले होते, त्यामुळे सुरुवातीला बाबांना थोडीशी धाकधूक होती. पण बोलण्यातून ती माणसे सुस्वभावी चांगली वाटली होती. शिवाय नात्यातून काही कॉमन ओळखी निघाल्या. भेटीगाठी होऊन रीतसर पत्रिका जुळल्यानंतर दोन्ही कुटुंबाकडून लग्न पक्के करायचे ठरले आणि नव्या स्वप्नांच्या दुनियेत नैना हरवून गेली. सगळं तिच्या मनासारखे झालं. नैनाला आनंदात पाहून आईबाबांचा जीव सुखावला. सर्वच खूप खुश होते. नैनाचा नवरा हा एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. उंच, रुबाबदार, हसतमुख आणि बोलायलाही विनम्र होता. सर्व रीतिरिवाजानुसार लग्नाची बोलणी होऊन पुढील काही दिवसात साखरपुडा आणि 1 महिन्यात लग्न असा मुहूर्त निश्चित झाला. खूप घाई होती का या सर्व गोष्टींची असं क्षणभर वाटूनही गेलं नैनाला. पण आईने तिला समजावलं. खरं तर 1 महिन्याचा कालावधी हा लग्नाच्या तयारीच्या दृष्टीने आणि वधूवरांना एकमेकांना समजून घेण्याच्या दृष्टीने तसा कमीच होता. पण दोन्ही घरात तयारी मात्र जोरात चालू होती. आणि मग काय, लग्न ठरल्यानंतरचे सोनेरी दिवस नैना आणि वैभवने फोनवर तासनतास गप्पा मारून अनुभवले होते. बघता बघता साखरपुड्याचा दिवस आला. ठरलेल्या ठिकाणी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम छान पार पडला. सासरच्या मंडळीकडून आदर सन्मान पाहून नैना अधिकच भारावून गेली. होणारा नवरा तिच्या स्वप्नातील राजकुमारच आहे असे तिला वाटू लागलं. तिने हळूच आईकडे बघितलं आणि आईच्या डोळ्यातील समाधान बघून नैना एकाएकीच सुखावली. साखरपुड्याचा कार्यक्रम छान पार पडला. तसा त्या दोघांना फिरण्याचा ऑफिशियल परवानाच मिळाला होता. आणि मग काय, आईस्क्रीम, लस्सी, कॉफीच्या साथीने दोघांनी भावी संसाराची स्वप्ने रंगवली. करिअर, जॉब अशा एक ना अनेक विषयांवर गप्पा मारता मारता दिवस मावळतीला गेला आणि पुढच्या काही तासातच नैनाची परतीची वेळ आली. सासरचा गोड पाहुणचार घेऊन आणि वैभवशी प्रेमाच्या 4 गोष्टी करून तिच्या गावी निघालेली नैना त्या रात्री स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेली. मात्र येणारा पुढचा दिवस तिच्यासमोर कोणते नवे वादळ घेऊन उभे राहील असा विचारही कोणाच्याही मनात आला नाही. कारण सगळं काही मनासारखं दुष्ट लागण्यासारखंच होतं. 4-5 दिवसांनी वैभवच्या वडिलांचा फोन आला. ते बोलू लागले, "नमस्कार, मी वैभवचे बाबा बोलतोय. तुमच्या मुलीचा व वैभवचा साखरपुडा काहीच दिवसापूर्वी झाला होता. पण आता या क्षणी काही कारणामुळे आमच्याकडून साखरपुडा रद्द करावा लागतोय. हे लग्न आता कधी होऊ शकणार नाही. कारण तुमची मुलगी लग्न झाल्यानंतर तिच्या करिअरकरता अमेरिकेमध्ये स्थायिक होण्याबाबत वैभवशी बोलली. पण आम्हाला हे मान्य नाही. मुळातच नोकरी करणारी आणि स्वतःच्या संसारापेक्षा आपल्या करिअरला महत्त्व देणारी मुलगी आम्हाला सून म्हणून नको आहे." आणि हे सर्व जेव्हा नैनाने स्वतःहून वैभवला सांगितल्यापासून तो खूपच अस्वस्थ झाला आहे.
याच कारणामुळे त्याने नैनाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा आमच्याकडून हे लग्न मोडलं आहे असं समजा. आणि कार्यक्रमासाठी आपल्याला आलेला अतिरिक्त खर्च आम्ही भरून देण्यास देखील तयार आहोत. जे झालं ते आपण दोन्ही कुटुंब लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करू. नैनाचे बाबा स्तब्ध होऊन फक्त ऐकतच होते. त्यांना बोलण्याची व काही विचारण्याची संधी न देताच तिकडून फोन बंद करण्यात आला. काही समजण्याच्या आतच फोन बाबांच्या हातून खाली पडला. त्यांचा तो सुन्न प्रश्नार्थक चेहरा काहीतरी अघटित घडल्याचे जाणीव घरातील सर्वांना करून देत होता. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. घरात काळजीयुक्त शांतता पसरली. आईने पाणी बाबांना आणून दिलं आणि मग काही वेळाने जड अंतकरणाने फोनवरचे संभाषण बाबांनी सर्वांना सांगितलं. घरातील सर्वांच्याच आनंदाला एकाकी दुःखाची किनारी लागली. आता नैनाला सांभाळणं देखील कठीण होऊ लागलं. नैनाचं मन वळवण्याचा बाबांनी खूप प्रयत्न केला, मात्र सारंच निष्फळ ठरलं. आणि स्वतंत्र विचारसरणी आणि स्वतःच्या करिअरचा विचार केला यावरून लग्न मोडलं हे नैनाला पटतच नव्हतं. एवढं सर्व काही घडून गेल्यानंतर देखील त्या लोकांनी किंवा वैभवने एकही शब्दाने देखील दिलगिरीसाठी का होईना पण फोन केला नाही. यातूनच त्यांची पोकळ बुद्धी आणि क्षमता आणि त्या कुटुंबाचा फसवा मुखवटा सर्वांसमोर आला. आईने तर देवांसमोर हात जोडून जे झाले ते योग्यच असं मानून देवाचे मनोमन आभार मानले. कारण अशा जुनाट विचारसरणी असलेल्या कुटुंबात तिची मुलगी नसतीच सुखी झाली हे आईबाबांना पण पटलं होतं. मात्र नैना अजूनही त्या दुःखात अडकलेली होती. सर्वांनी आपापल्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती कोणाचेच काही ऐकून घेण्याच्या किंवा समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. कारण घडलेली घटना होतीच तशी. तिला झालेल्या दुःखाचा डोंगर उभा होता. आता लग्न मोडल्याच्या दुःखापेक्षा ते ज्या पद्धतीने मोडलं याचं दुःख जास्त मनात घर करू लागलं होतं. जसजसे दिवस जात होते तसतसं हळूहळू सर्वांनी या घटनेतून अंग काढून घेतलं आणि नैनाला यातून सावरायला वेळ दिला. तिच्या प्रश्नांना उत्तरं नव्हती असं नाही, पण तिच्या मनावर झालेला आघात होता. पुढे काही दिवस गेले, महिने गेले, तशी नैना हळूहळू यातून सावरली. या घटनेतून बाहेर आली. आईवडिलांच्या प्रेमाने, आपुलकीने आणि संयमाने तिच्या प्रश्नांनी त्याच्यावर मात केली आणि काही महिन्यातच ती पूर्वीसारखी हसती खेळती झाली. आता वैभव तिच्यासाठी योग्य नव्हताच हेच तिच्या मनाला पटलं. अशा विचारांच्या नवऱ्यासोबत राहणं ही एक शिक्षाच ठरली असती माझ्यासाठी, असा विचार मनात येताच ती भानावर आली. अशा छोट्या विचारसरणी असणाऱ्या घराचा भाग होण्यापासून आपण वाचलो असा सकारात्मक सुखद विचार करून तिने देवाचे आभार मानले. आणि नैना आता तिचे लक्ष तिने पूर्ण तिच्या करिअरवर केंद्रित केले. दिवसामागून दिवस आणि महिन्यामागून महिने सरले तशी परिस्थिती पूर्वपदावर आली आणि या आपल्या धक्क्यातून बाहेर येऊन पुन्हा लग्नासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी नैनाला 3 वर्षे लागली खरी, परंतु ती त्या परिस्थितीमधून बाहेर पडून लग्नासाठी पुन्हा तयार झाली. आज नैनाच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत. तिच्या संसाराच्या वेलीवर फुललेल्या एका फुलामुळे त्यांचे त्रिकोणी कुटुंब पूर्ण झाले आहे. भूतकाळातील घटनेला मागे टाकत तिने आयुष्याची नवी सुरुवात केली. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.